तर यांचे जर दुःख दूर झाले तर हे निश्चितच बाबांच्या तत्वशब्द नियमाने चालतील आणि हे आपले कुटुंब सुखी करून दुसऱ्यांना सुद्धा सुखी करतील। परंतु बाबांनी एका मार्गदर्शन भाग क्रमांक 3 मध्ये सांगितलेलं आहे तर आज मला वाटत नाही या मार्गामध्ये या सेवकांना ही दैवी शक्ती साथ देईल। आज वाटत नाही। माझा अविश्वास त्या दैवी शक्तीचा अविश्वास हे बाबांचे शब्द आहेत। का म्हटलं असे नसे, का बोलले असे? एका एका शब्दाने या मार्गात दुःख दूर होतात एवढी मोठी अफाट कृपा कुठेच नाहीये। मी पेशाने शिक्षक आहो, मी इथेच आहो जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये। मी या मार्गात यायला तयार नाही। माझ्या पत्नीचं सहकार्य मिळालं म्हणून मी हा मार्ग स्वीकारला। माझी पत्नी सुद्धा मला जेवायला देताना पहिलं ते टोपल्यामध्ये जे मूर्त्या होत्या त्याची पूजा केल्याशिवाय मला जेवायला द्यायची नाही, पहिलं हे करू द्या। मी म्हटलं तू माझी पहिलं पूजा करते का त्या मूर्त्याची करते, मी म्हणायचं। इतकं सारं होतं आणि या मार्गात येणारा व्यक्ती हा विचारच करतो अगोदर जर मी हे मूर्त्या फेकून दिल्या तर मला काही झोमणार का? कारण आम्ही त्याच पद्धतीचे आहोत। मी गुरुजी असून मी अज्ञानी होतो, मला या मार्गाविषयीचं काही ज्ञान नव्हतं। परंतु सेवक बंधूंनो एवढं दुःख दूर झालं का मी जीवनामध्ये मी कल्पनाही करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही मी। आज माझे 6 शिक्षक बांधव केवळ दारूच्या व्यसनाने एकाच शाळेतले मेलेले आहेत। मी जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्लीला 16 वर्षे नोकरी केलेली आहे। त्यानंतर मला मानसिक रोगचा आजार होता। मला सेवाग्रामच्या गोळ्या दर महिन्याला जाणं परवडत नव्हतं। मी 4-4 महिन्याच्या गोळ्या सोबत आणत होतो। डॉक्टरने सांगितलं आयुष्यभर तुम्हाला गोळी खावं लागेल, पण डॉक्टरला चॅलेंज करणारी शक्ती या मार्गात आहे हे मला माहित नव्हतं। परंतु जसं मी या मार्गामध्ये जानेवारी 2014 ला पाऊल ठेवलो, सेवक बंधूंनो आज 10 वर्ष होत आहेत, एका गोळीलाही मी स्पर्श केला नाही। मला आलूची भाजी खाताना 1 दिवसापूर्वी विचार करावा लागे की उद्या खाऊ की नाही, आणि खाली तर 8-8 दिवस पोट जाम राहायचं। पगार असूनही मी समाधानी नव्हतो। असं वाटे की कधी मी कुठं आत्महत्या करावं का, या एवढ्या याच्यामध्ये असं काय निर्माण झालं माझ्यामध्ये। परंतु सेवक बंधूंनो जेव्हा मी या मार्गामध्ये पाऊल ठेवलं, सर्व परिवाराचं सहकार्य मिळालं, आज जीवनाचा आनंद असा मिळाला की आज जगण्याची इच्छा झाली। आज मला जगण्याची इच्छा झाली ते केवळ परमेश्वराच्या प्रेमापोटी, आणि आज मी तुमच्या समोर जो उभा आहो केवळ मी त्याच्यामुळे आहे। लोक म्हणतात या मार्गामध्ये दारू सुटत नाही, आपल्या मनावरची आहे। मलाही असं वाटलं की माझ्या परिवारात चांगलं राहावं, मी 6-6 महिने बिलकुल अलिप्त राहायचं, चांगल्या पद्धतीनं व्यवहार करायचं। परंतु माझं मन असं चिंचेला तोंडाला पाणी कसं सुटतं त्या पद्धतीनं सुटायचं। इतकी म्हणजे माझी दुरावस्था, मला जगण्याचं असं वाटतं की मी आज जगू शकणार नाही। परंतु सेवक बंधूंनो एवढा मोठा चमत्कार मला कुठंच दिसला नाही। ना या मार्गामध्ये डिंडुरा पिटवायचा आहे, ना कुठं जाऊन घंटी वाजवायची आहे, आणि अगदी हा मार्ग सरळ साधा, आणि या मार्गातली जागरूक शक्ती ही 24 तास आहे। माझ्या अनेकांमध्ये असणाऱ्याही मानवाला विनंती आहे का एक वेळा बाबा हनुमानच्या नामस्मरणाला हाक मारून बघा, तुम्हाला काय प्रचिती येते ते तुम्हीच सांगा, मी सांगणार नाही। बाबांनी हा मार्ग खुला ठेवलेला आहे, कोणाचे कान फुकून अज्ञानामध्ये ठेवलेलं नाही मला गुरु करा म्हणून। अरे ज्याचं दुखते तो बरोबर या मार्गामध्ये येणार आहे, आणि लक्षात ठेवा या मार्गामध्ये निंदा करणारा सर्वात पहिला त्याला स्वीकार करावा लागतो या मार्गामध्ये। म्हणून विचार करणाऱ्यांनी विचार करून या मार्गाविषयी बोललं पाहिजे। ही बाबांचे शब्द आहेत। या मार्गाला कोणी चॅलेंज करू शकत नाही, परंतु आम्ही जर चांगल्या पद्धतीने वागलं तर अनेक वाल्यांना सुद्धा या मार्गाचा अनुभव आलेला आहे। इथं बाराई सर आहेत तेली समाजांचे, त्यांनी मला मार्ग दाखवला तिथे, ते मार्गात नाहीये। मला पिंपळगाव त्या ठिकाणी आश्रमशाळेला शिक्षक आहेत, त्यांनी जवळजवळ 6 ते 7 अनेकांना दुःखी कष्टी मानवाला त्यांच्या पत्नीने मार्गदर्शन केले। माझ्या घरी आले, माझ्या पत्नीला सांगितलं, मी वडचला राहत होतो, परंतु त्या मार्गामध्ये नाहीये। परंतु
पहा त्यांच्या प्रेरणेमुळे नागतोडे सर वगैरे आहेत, त्यांनी सुद्धा मला मार्गदर्शन केलं. आज सेवक बंधूंनो एवढं जीवन सुखमय झालं. आज मला असं वाटते, आता मला सुट्ट्या लागल्या, मी उमरेडला होतो, मागडकर सरांचा फोन आला, परत मला उद्या म्हटलं अकोल्याला तिकीट बुक आहे, बरं झालं 17 तारीख आली. पण माझ्या मनामध्ये ते खतखतच राहिलं असतं. आमच्या वागडकर सरांकडे कार्यक्रम आहे. कधी असा प्रसंग येतात. म्हणण्याचं तात्पर्य, आज मी जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कितीही परमेश्वर कार्य करीन तरी मी त्या उपकाराची परतफेड जीवनात कधीही करू शकत नाही. आणि मी ठरवलेलं आहे माझं जीवन. मी 2014 पासून आलो सेवक बंधूंनो, कोणत्या सेवकासोबत चुकीचं वागलो नाही. हे माझे अनुभव आहेत. कोणत्या सेवकाची मी फसगत केली नाही. माईक मधून बोलायला हिंमत लागतं. कोणत्या सेवकासोबत कोणत्याही पैशाचा असो आर्थिक व्यवहार दिलेल्या शब्दाच्या अगोदर मी पूर्ण केलेले आहे. साधी गोष्ट नाही. मार्गात येणं सोपं आहे, पण वागणं या मार्गामध्ये कठीण आहे. वागताना परिवारामध्ये चांगलं वागलं पाहिजे. पत्नीने पतीला समजून घेणे महत्वाचं आहे. कोणी एखादी टोचून जरी बोलला तर त्याला उत्तर न देता भगवंताला सांगा, भगवंत काय अनुभव देते याची प्रचिती तुम्ही करा. खूप काही तुम्ही दररोज कार्य करा, त्यालाही काही उपयोग नाही. मी माझे अनुभव तुम्हाला सांगतो. पत्नी जर 10 शब्द बोलत असेल तर मी 2 शब्द बोलतो आणि तिला सांगतो भगवंताला का भगवंता हिच्यामुळेच मला मार्ग मिळाला, तिला अधिक सद्बुद्धी दे. ऑटोमॅटिक माणसाचा क्रोध थांबतात. तुम्ही प्रत्यक्ष घरी करून बघा काय अप्रचिती येते, ते नंतर माईक मधून येऊन सांगा. मला जे अनुभव आले आणि सेवक बंधूंनो 11 दिवसाच्या कार्यामध्ये माझ्या शारीरिक असो मानसिक असो एवढे विकार गेले ते माझ्या जीवनात कधी परत आलेले नाही आजपर्यंत. हे अनुभव मी तुम्हाला सांगेन. आणि मी म्हणेन तुम्हाला का खूप कार्य करण्याची गरज नाही, काही उपास करण्याची या मार्गात गरज नाही. दररोज सकाळी भगवंताला सांगा आज मी कोणाची निंदा करणार नाही, करून पण त्याचा उपास. आणि जर समजा चुकून एखाद्याची झाली तर संध्याकाळी प्रार्थनेमध्ये माफी मागून बघा, इतकं समाधान मिळते माणसाला. केवळ शरीराचा अन्न त्याग करणे म्हणजे उपास नाहीये, भक्ति वो है. अरे जब भूख में प्रवेश करती है तो वो व्रत बन जाता है. तेव्हा मी म्हणतो आम्ही माझं व्रत आहे चालू, कशाचं? उपवासाचं. भक्ति जब भूख में प्रवेश करती है तो वो व्रत बन जाता है. भक्ति पानी में प्रवेश करती है तो पानी तीर्थामृत बन जाता है. भक्ति वो कार्य में प्रवेश करती है तो वो कार्यक्रम बन जाता है. भक्ति अगर भजन में प्रवेश करती है तो वो संगीत बन जाता है, भजन बन जाता है. भजन भक्ति अगर हमारे घर में प्रवेश करेगी वो घर नहीं रहेगा, बाबा हनुमान जी का वो घर मंदिर बन जाएगा. वो भक्ति है. और जब भक्ति इस व्यक्ति में अगर प्रवेश करेगी तो ये व्यक्ति नहीं रहेगा, वो मानव बनेगा. वो मानव बनेगा. यही बाबा का मानव धर्म की जय का ये है. ये मार्ग उसी का है. केवल कार्य करने से नहीं होता. ठीक है, या बैठने वाले कार्यकर्ते जीवन भाऊ असो की आमचे शेरकी साहेब असो की बसणारे मार्गदर्शक असो चांगले कार्य देतात, तर तुम्ही जर घरी परिवारात वागले नाही तर तुम्हाला या कार्यातून समाधान सुद्धा मिळत नाही. हे माझे अनुभव आहेत. म्हणून मी दररोज काम करताना आज माझ्या हाताने कोणाचं वाईट झालं नाही का? आज माझ्या कुरुड परिसरामध्ये मी शिक्षक आहोत. तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात विचारून घ्या, मला सर्व चांगले दिसतात. कोणत्याही कोपऱ्यात जाऊ मी जर चुकीचं काम केलं असेल तर माझा आत्मा मला धिक्कारतो. या कुरुडवासियांनी मला एवढी इज्जत दिलेली आहे तर मी त्याच्या या शब्दाने कितीही आभार मानेन तर हे शब्द अपुरे आहेत. मी त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. मी मनुष्य आहे, चुकत नाही अशातला भाग नाही. पण सेवक बंधूंनो या मार्गामध्ये सर्व दुःख दूर होतात. एकही असं दुःख नाही का ते दूर होऊ शकत नाही. अनेक वाल्यांनी सुद्धा विचार करावं का एखादी जर तुमच्या जीवनामध्ये जर संकट काही आलं असेल तर एक वेळा बाबा हनुमानजीला हाक मारून बघावं का तुम्हाला 5% जर या मार्गामध्ये अनुभव होत असेल आणि समाधान होत असेल तर या मार्गाचा स्वीकार करावा, अन्यथा स्वीकारही करू नये. एवढी मोठी शक्ती या मार्गामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. काय पाहिजे अजून?
शब्दानं समाधान मिळतं, शब्दानं. अरे ज्या शिवानं माझ्या ट्रान्सफरच्या याच्यावर सही केली, माझ्या त्यागाच्या कार्यामध्ये माझं मन डगमलं, माझी कुरुडवरून ट्रान्सफर मोहली साईडला झाली होती. तर भगवंताला जाऊन मी प्रार्थना केली, पत्नीनं सहकार्य मिळालं, बदली होईल तर होऊ द्या, पण आपलं परमेश्वरी त्यागाचं कार्य सोडायचं नाही. सेवक बंधूंनो, अरे ज्याच्या सिग्नेचर सीओच्या सह्या झाल्या त्यांना 50 ते 100 किलोमीटर आतमध्ये पाठवलं आणि माझं त्यागाचं कार्य चालू असताना मला इथंच ठेवलं. केवढी मोठी महान कृपा आहे. अरे एवढ्यांना सद्बुद्धी देणारा कोण आहे? म्हणून आपल्याला संयमानं चालण्याची सेवक बंधूंनो गरज आहे, चालावंच आहे आपल्याला. तुम्ही चालून बघा, एकही सेवक दुखी राहू शकत नाही, एकही राहत नाही. मी माझ्या पत्नीला साध्या कार्यामध्ये मुडव्याच्या त्रासाठी ऑपरेशन मध्ये चान्सी डॉक्टरकडे भरती केला. मला अनुभव नव्हते तेवढे. तिला भरती केल्यानंतर मुडव्याचा एवढ्या वेदना व्हायच्या, पण मला काही अनुभव नाही. 6 महिन्यानंतर मग 6 महिने झाले मी दवाखान्यातून ती करत नाही म्हणून वापस आणलं. कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही कार्य करा, परमेश्वराला सांगा हे माझी बिमारी दूर गेली पाहिजे. सेवक बंधूंनो, 6 महिन्याचा असल्यानंतर 7व्या महिन्याची बिमारी गेली ना, त्यानंतर कधीही उद्भवलेली नाही. पण आता जास्त जर मिरच्या खाल्ले तर थोडा त्रास होतो. म्हणजे सत्य, मर्यादा आणि प्रेम आहे. म्हणजे तुम्ही जास्तच मिरच्या खाल यालाही मर्यादा आहे. थोडस पथ्यपालन आपण केलं पाहिजे. म्हणून बाबांनी जे सत्य, मर्यादा, प्रेम दिलेलं आहे त्या मर्यादेमध्ये आपल्याला सर्वांना राहायचं आहे. प्रेम आहे, प्रेम किती करायचं? तुम्ही लहानचं कुत्र्याचं पिलू जर घेतलं, त्याला जर पिरसव पारसव केलं, ते प्रेम करायला लागते, चाटायला लागते, चाटते की नाही? तुम्ही जास्त जर प्रेम केलं तर ते एकदम काटूनही टाकते. आणि चाटणे आणि काटणे हे दोन्ही व्रत आहे. तुम्ही एखादी लहान बालक राहू द्या आईच्या कमरेवर, तुम्ही त्याच्या पप्प्या घ्या, 1-2 वेळा घ्या, तो हसते. पण तुम्ही जर जास्तच प्रेम करायला लागले तर तुम्ही पप्पी घेऊ त्याचे गाल लाल होतात, तो रडायला लागतो. म्हणजे हे जे प्रेम आहे बाबांनी हे दिलेलं, ही मर्यादा दिलेली आहे सेवक बंधूंनो. या मर्यादेचं आपल्याला प्रत्येकांना पालन करायचं आहे. आज मी एवढा सुखी आणि समाधानी आहे. मला जेवढं जमेल तेवढं मी परमेश्वरी कार्य निष्काम भावनेनं करण्याचा प्रयत्न माझा चालू आहे. कोणत्या सेवकाकडून मी कमाई करेल हा माझा मुळीच हेतू नाही. मला जीवन परमेश्वरांनी हे गिफ्ट दिलेलं आहे. आजही मी महिन्यातून एखादी वेळा झोप लागली माझ्या डोळ्यातून पटपट अश्रू पडतात, पटपट पडतात. का पडतात? तर माझे 6 शिक्षक बांधव केवळ व्यसनामुळे मरण पावलेले आणि याचाही नंबर माझा अगोदर लागला असता, परंतु हे मला मिळायचं होतं. म्हणून मी जीवनात ठरवलं माझ्या हातानं चांगलं करता येत असेल मी चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करीन, पण माझ्या हातानं कोणाचं वाईट होईल अशी सद्बुद्धी भगवंता मला कधी मिळू देऊ नको. नाही करता आलं चुपचाप मी घरी बसीन, पण आगाव कोणत्या सेवकाला मी फोडण्याचा प्रयत्न करणं हे पाप मी जीवनात कधी करणार नाही. माझे संकल्प आहे. मला कोणी बोलवलं किंवा नाही बोलवलं, माझ्या ध्येयाच्या विचाराच्या माणसासोबत मी सदैव सांगितलं का माझी सदैव संगत करतो. हे माझे विचार आहे. कोडगावला गेलो आम्ही, शेंडे साहेबांकडे कार्याला गेलो, छान मार्गदर्शन झाले, चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम केलेत. विचार असा आहे की सेवक जागला पाहिजे. सेवक बंधूंनो, आपण जर तुम्ही जागलं नाहीत ना या मार्गात येऊनही काही उपयोग होणार नाही. काय करता तुम्ही? काय करतो मी? साधा सेवक झाल्यावर, आजही त्याग झाल्यावर तुम्ही अवलंबून राहता. बाबांना स्वावलंबी जीवन दिलं प्रत्येकांना, स्वावलंबी जीवन प्रत्येकाला दिलेलं आहे. हे कार्यकर्ते जरी असतील यांच्या जवळ तेवढीच कृपा आहे आणि तुमच्या जवळ समान आहेत, पण स्वतः ओळखता आलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी बाबाच्या ज्ञानाची गरज आहे. हे लक्षात ठेवा. मी कितीही बोंबलं देवदेव म्हणून, कितीही जोरानं बोंबलं, पण तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य माझ्या बाबा हनुमानजी मध्ये नाहीये. हा शब्द मी का वापरला? म्हणजे असाच वापरला का मी? तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य मी बाबा हनुमानजी मध्ये नाही हा शब्द का वापरला? असंच वापरला का मी? कारण बाबाचे शब्द आहे. मी जर भगवंताने जे दिलं नसतं तो मलाही काही देऊ शकला नसता. जर आज बाबांचं ज्ञान जर आम्ही सर्वांनी स्वीकारलं नाही तर लक्षात ठेवा बाबाही आम्हाला काही देऊ शकत नाही. बाबाचे जे तत्व शब्द नियम आहेत
ते तत्व शब्द नियम आम्ही सेवकांनी जर स्वीकारले नाहीत तर बाबा सुद्धा काही आम्हाला देऊ शकणार नाही. म्हणून मी म्हटलं का मी कितीही देवदेव केलं तरी याचाही काही उपयोग होणार नाही. मी जोपर्यंत वागणार नाही, माझ्या आचरणात बदल होणार नाही, तोपर्यंत या मार्गात सहजासहजी मिळत नाही. सेवक बंधूंनो, हे लक्षात ठेव जा. कोंबडीचं अंड पाहिलं ना तुम्ही? वरून फोडलं तर काय बनते? काय बनतात? काय बनतात? कोंबडीचं अंड वरून फोडलं तर काय बनते? अरे आमलेट बनते, अंडा बुर्जी बनते. आणि ते जर समजा आपण फोडलं वरून आणि ते जर आतून स्वतःहून फुटलं तर काय मिळते? कोंबडीचं पिल्लू होत. आणि ते पिल्लू आपण पाहिल्याबरोबर आनंद निर्माण होते. तर सेवकांना तुम्हाला वरून फुटायचं आहे की आतून फुटायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं. हे तर कोणी ठरवणार नाही, कोणी ठरवणार नाही तुम्हाला. आतून जर फुटले तर तुमच्यापासून दुसरा सेवक घडेल का याचं जीवन सुखमय झालं तर परमेश्वरा माझंही हे जीवन सुखमय होईल. एवढी शक्ती या मार्गामध्ये आहेत. तुम्ही स्वावलंबी बनण्यासाठी तुम्ही स्वतः तीर्थ बनवून बघा. माझे कार्यकर्ते मला तीर्थ, मी परिवारामध्ये तीर्थ बनवून देत नाही. मुलगा असेल तर तू बनव, तुझा अनुभव तू घे. परमेश्वर तुला कशी मदत करते तेव्हाच तुझं आत्मबल तयार होईल. तर भगवंत माझं ऐकते. तुम्हाला वाटतं आता भगवंत माझं ऐकते तर मीच कशाला कोणाचं ऐकू? म्हणजे तोही वाया गेला. लक्षात घ्या, तोही वाया गेला. इथं जमत नाही, जास्त हुशारी चालत नाही. मी गुरुजी किती हुशार असं पण इथं जमत नाही. इथं बाबाच्या तत्वशब्द नियमाने चालणाऱ्या सेवकांची गरज आहे. आणि लक्षात घ्या सेवक बंधूंनो, घ्या चाय घ्या. न बोलताही चाय घेता येतो, घेता येतो. चाय और चरित्र, ये दोनों भी अगर इसमें गिर जाए तो वो दाग लग जाता है. चाय का दाग और चरित्र का दाग निकलता नहीं. सांगण्याचं तात्पर्य मला हेच आहे की मी किती मार्गदर्शन करीन. मौर्य साहेबांनी 2 तास वाढवलेत, पण आम्हीच म्हणत होतो. आम्ही मोटरसायकलने उमरेडवरून आलो, त्यांना म्हणत होतो बसनं जाऊ म्हटलं. आमचे शेरकी साहेब म्हणते बादल वातावरण मोटरसायकलच निघू. काय हरकत नाही. जीवन माझी माहुरे साहेबांसोबत संपर्कात 2 वर्ष झाले. मेंढकीला गेलो तेव्हापासून आलाच नाही. असो, पण ह्या भगवंताच्या प्रेमापोटी सर्व माणसं आमचे मिळतात. एक लक्षात ठेव जा की मी मार्गदर्शन किती करीन, बाबांनी केलेलं आहे. कार्यकर्ते करतील तर तुम्ही करता आपल्या मनानच. तुम्ही एकदा कार्यकर्त्याच्या शब्दाचं पालन करू बघा. त्यांनी सांगितलेलं घरी कार्य करून बघा. मुलांसोबत प्रेमानं बोला. कार्य चालू असताना मुलांना शिवीगाडी करू नका. राग येते, कोणाला येत नाही, मला पण येतं. पण मी राग आला तेव्हा भगवंताचा जयघोष करतो. 80% राग माझा तिथंच शांत होतो. मग तोंडातून शब्द निघणारच नाही. तुम्ही प्रत्यक्ष करून पहा आणि पहा तुम्हाला दिलेल्या कार्यामध्ये समाधान मिळतं किंवा नाही. जर राहिलं तर दुसऱ्यांदा कार्य घ्या आणि लवकर त्यागी बना. जास्त दिवस साध्या कार्यामध्ये राहू नका. नाही तर रावणाच्या राज्यामध्ये राहून बिभीषण कधी बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात कैकेयी राहू कधी सुधारली नाही. म्हणजे रावणाच्या राज्यात बिभीषण कधी बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात राहून कैकेयी कधी सुधारली नाही. सुधारणे आणि बिघडणे हे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून नाही. अरे या मार्गात किती गरीब राहू द्या, कोणासमोर हात फैलवण्याची गरज भासणार नाही. बाबाचे शब्द आहे, माझा सेवक दुःखी आणि कष्टी राहणार नाही. हे लक्षात ठेव. मी या मार्गातले सेवक पाहिलेले, मी त्यांच्यापासून प्रेरणा घेतो आणि त्यांच्या इतकं मी 5% करत नाही. आमचे कृष्णाजी देशमुख असो, कुठेही आवाज दिला तरी परमेश्वरी कार्याला उपस्थित राहतात. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही पहिला आपल्या परिवारामध्ये नीट वागा आणि त्यानंतर जर समाधान मिळत नसेल
हे मी माझे प्रॅक्टिकल आलेले माझे प्रात्यक्षिक अनुभव आहे. तुम्ही करून बघा. काही जास्त दिवस कार्य करण्याची गरज नाही. आणि एकदा जर तुम्हाला सवय जडली की नाही तर कधी तुमच्या मुखातून वाईट शब्द निघणार नाही. कारण सीतेला पळवण्यासाठी रावण तेवढा जादूगार माणूस होता. अरे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये एवढा बलवान होता रामापेक्षा. जातीने श्रेष्ठ होता, कुलाने होता. सीतेला पळवण्यासाठी त्याला बरेचसे प्रयत्न करता आलं असतं. ते त्याच्या जवळ असणाऱ्या सोबत्यानं काय म्हटलं, अरे तुला सीतेला पळवायचीच आहे तर तू रामाचाच वेश धारण करून घे ना. हा, रामाचाच वेश धारण करून घे ना. तेव्हा रावण हसला. अरे जेव्हा जेव्हा मी सीतेला पळवण्याचा प्रयत्न केला आणि रामाचा वेश घेतला तेव्हा माझ्या मनामध्ये सीतेला पळवण्याचे विचारच आले नाहीत. विचारच आले नाहीत. अरे याच पद्धतीनं तुम्ही या मार्गामध्ये बाबांच्या आदेशाप्रमाणे जर कार्य केलं तर तुमच्यामधले वाईट विचार येणारच नाही. ही सत्यता या मार्गातली आहे. काही खूप मार्गदर्शन तुम्हाला करण्याची गरज नाही. ही वस्तुस्थिती आहे. येत नाही. मी बाबांचं ध्यान करण्यासाठी बसतो. 5 मिनिटं ध्यान लागते, 15 मिनिटं माझ्या शाळेच्या भोवतालचं कामच मला दिसते. पण हे जाईल कसं? तुम्ही जोपर्यंत या परमेश्वरी कार्यामध्ये येणार नाही तोपर्यंत हे जाणार नाही. नाही तर समस्या तुमच्या घरच्या बैठकीतल्या प्रत्येकांची आहेत. मुलं नाही झाले त्याही समस्या परमेश्वराने दूर केलं. शेतकऱ्यांनी पेरलं तर त्याचे योग लावले. पाऊस नाही आला, पावसासाठी योग मिळाले. या मार्गात व्यापारी आहे, गिराईक नाही भेटलं, गिराईकी भेटले. काय नाही मिळालं तरी पण आमच्या समस्या झालेल्या नाहीत. शेतकरी म्हणते पाऊस नाही, व्यापारी म्हणते गिराईक नाही, सेविका म्हणते मुलगा लग्नाचा झाला पाहुणे येत नाही, पाहुणे आले तर पोरगी देत नाही, पोरगी दिली तर राहत नाही, आणि राहिले तर तिले पोरं होत नाही. एवढ्या साऱ्या समस्या या मार्गात परमेश्वराने दूर केलेल्या आहेत. नाही केल्या का सर्वांच्या? बरं, ह्या समस्या तुम्ही चर्चा बैठकीत नाही म्हणल्या का? तुम्हीच सांगा. मी काही नवीन सांगत आहो. मग एवढ्या तर साऱ्या समस्या दूर केलेल्या आहेत. परंतु हे लक्षात ठेव जा, तत्व शब्द नियमाच्या बळकर या मार्गामध्ये दुसरं काही नाही आहे सेवक बंधूंनो. म्हणून तुम्ही जागा, जगा, जागवा. हा मार्ग खूप चांगला आहे. हे दुखल्याशिवाय या मार्गामध्ये कोणी येत नाही. हे अनुभव आहेत. आता मी मगाशी बघितलं आमचे तुपटे साहेब बसून होते. ते मार्गामध्ये नाहीत. तुपटे साहेब बसून होते मगाशी. त्यांना आहे परमेश्वरी कार्याचा क्षण. मी बघितलं मगाशी त्यांना. सांगण्याचं तात्पर्य मला हेच आहे, हा भगवंत एक आहे. त्या दिवशी मार्गदर्शनाला गेलो मोहूरना गावी. एका कार्यकर्त्यांनी म्हटलं, मी जो मांस मटण खाते त्याला कार्यच देत नाही. मला आलेल्या कार्यकर्त्यांच्या समस्या मी तुमच्या समोर मांडत आहो. सत्तेचं तडपडून पहा. हे गुरुजी सांगते म्हणून हे ऐकू नका. तुमच्या बुद्धीला पटन ते करा. मांसाहार म्हटलं त्या सेवकाने, कार्यकर्त्याने, मी याला कार्य देत नाही आणि जोपर्यंत तो हा त्यागी होत नाही तोपर्यंत याला मांसाहार खाण्याचं बंधन दिलेलं आहे. तर नावही सांगते, विठ्ठलजी सहारे दाखवून. आता मला एक सांगायचं आहे, तो त्याच्याकडे सेवक जाईनच कशाले? तुम्ही त्याच्या सर्व इच्छाच व्यक्त केलेल्या आहेत. तो म्हणे माझ्याकडे येतच नाही म्हणे कार्यकर्ता सेवक. परंतु सेवक बंधूंनो, या मार्गात असं काही बंधन बाबांनी दिलं नाही. त्याचं मार्गदर्शनही बाबांनी केलेलं नाही. कार्यकर्ता काय म्हणते ह्या गोष्टी त्याच्यावर सोडून द्यायचं. चुकीचेही सांगत असेल तुम्ही दोषी नाही. चुकीचे जरी सांगितलं कार्यकर्त्यांनी तुम्ही सेवक दोषी नाही, कारण तुम्ही अज्ञानी आहे. याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, मी खात नाही. लोकांनी चालू केले या मार्गामध्ये. या मार्गात सर्व जमते म्हणून चालूही केले, पण मी चालू केले नाही. पण माझे मित्र परिवार म्हणते गुरुजी तुम्ही चालू करा. मी चालू करत नाही. भगवंता मी जे काही माझी इच्छा होती खाण्यात मला त्याचं समाधान दे. मी करत नाही. परंतु मला बाबांनी हे सांगितलं नाही. एका सेवकानं हवनाला गेला त्यागाच्या, धाब्यावर मटण खाऊन घेतला. दुसऱ्या दिवशी दाढा दुखल्या, त्याच्या 4ही दाढा उपडल्या. त्यानं अनुभव सांगितला. आता मी अनुभव काय सांगतो तुम्हाला या मांसाहाराबद्दल.
सेवक बंधूंनो, हे ईश्वरी लीला अशी आहे, परमेश्वराने सर्व या पृथ्वीवर जीवन निर्माण केलेलं आहे. मांसाहार करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे आणि कोणाला नाही. मनुष्य हा बुद्धिजीव आहे, आपल्या बुद्धीनं तो वापर करतो. मला यावर काही शंका घ्यायची नाही आणि मी कोणाला म्हणणार नाही तुम्ही खा नका खाऊ, माझा तो प्रश्न नाही आहे. परंतु परमेश्वराने तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्ही विचार करा. मांसाहार कोणते प्राणी करतात? ज्या प्राण्यांचे डोळे गोल आहेत कंच्यासारखे. तुम्ही फरक पहा. मांजर राहू द्या, वाघ राहू द्या, कुत्रा राहू द्या, कसे आहे त्याचे डोळे? कंच्यासारखे गोल आहे. गायीचे पहा निमुळते आहेत, भुया आहे बघा त्याच्या. गाय बघा, म्हस बघा, बकरी बघा आणि मनुष्यही बघा. पहा ईश्वराने कसा फरक केलेला आहे. म्हणजे मांस भक्षक प्राणी आणि शुद्ध शाकाहारी प्राणी. तरी आम्ही बुद्धिजीवा यावर माझं काही म्हणणं नाही. दुसरे बघा, प्राण्यामध्ये परमेश्वराने कसा भेद केला. जे प्राणी जिभेने पाणी पितात, जे प्राणी जिभेने पाणी पितात त्याला मांस भक्षक करण्याचा अधिकार निसर्गाने दिले. कुत्रा बघा, मांजर बघा, वाघ बघा, अजून काही बरेचसे प्राणी आहेत. इकडे गाय बघा, हे कशाने पाणी पितात? कशाने पितात? जिभेने पितात की ओठाने पितात? कशाने पितात? ओठाने पितात. ओठाने पितात की नाही? तर बघा, म्हणजे परमेश्वरांनी कशा पद्धतीनं आहार करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. तरी काही कार्यकर्ते त्यांना त्या पद्धतीने देतात, यावर म्हणणं आपलं नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या प्राण्यांचे नख सुईसारखे चाकूसारखे अंकुचीदार आहेत त्या प्राण्यांना मांस भक्षक करण्याचा अधिकार निसर्गता मिळालेला आहे. त्यांचं पस्तेही चांगलं. ज्याचे नख पसरट आहेत, अंकुचीदार नाही, ते प्राणी बघा कोणते आहेत? गाईचे नख बघा, म्हशीचे बघा, बकरीचे बघा आणि माणसाचे बघा. तुमचे आहे का सुईसारखे का पसरट आहे? विचार करा. निसर्गानं आपल्याला या पद्धतीने दिलेला आहे. सेवक बंधूंनो, मी म्हणणार नाही तुम्हाला, तुमच्या जर कधी माझ्या बोलण्यामुळे तुमच्या आत्म्याला ठेच पोचत असेल, हा ठेच पोचवण्याचा हे नाही, फक्त हे ज्ञान आहे तुमच्यापर्यंत मला पोचवण्याचं. ते चांगलं आहे की काय हे तुम्हाला ठरवायचं आहे. परंतु या मार्गामध्ये काही सेवक म्हणतात की मला काही मिळालं नाही, आपण आपल्या कर्मानं असतात. तुम्ही विचार करा, अरे काही काही भगवंताच्या जवळ राहूनही त्यांना काही मिळालं नाही. भगवंताच्या जवळ राहून सुद्धा मिळालेलं नाही. देवकीला जेलमध्ये जावं लागलं. परमेश्वर जवळ असूनही देवकी जेलमध्ये राहिली. अरे श्रीकृष्णाचा मित्र अर्जुन असूनही सुद्धा झोपडीमध्ये राहिलेला आहे. तर आम्ही कोण आहोत? पण बाबाचा शब्द आहे, तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आनंदी आणि समाधानी राहणार आहोत. हे बाबांचे शब्द आहे. म्हणून या मार्गात काबाड कष्ट करणारे आहे, तरी त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कमी झालेली नाही. काही धनवानी असतील तेही सुखी समाधानी आहेत. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही जिथे आहात तिथं बाबाच्या नियमानं जर आपण राहिलो तर सेवक या मार्गामध्ये दुःखी कोणीच राहू शकत नाही. सांगण्याचा तात्पर्य हेच की या मार्गामध्ये मी बोलणारा असो की तुम्ही ऐकणारे असो, प्रत्येकांना जर चुकलं त्याचा कर्मभोग हा त्यालाच भोगायचा आहे. त्यालाच भोगायचा आहे. सांगण्याचं तात्पर्य, हा कर्मभोग येतो कसा आपल्या लक्षात येत नाही. आज करताना तुमचा आत्मा जर दुखावला असेल तर त्यामध्ये तो कर्मभोग तुमचा बनतो. आता हा कर्मभोग कसा बनतो? कारण बाबाचे शब्द आहेत, एक मैनेजर ने बैंक में था
उसके एक गांव के आदमी ने उसको एक थप्पड़ मारी। क्या किया? एक थप्पड़ मारी बैंक के मैनेजर को। मैनेजर कर्मचारी था, कुछ भी नहीं बोला। कर्मभोग कसे असतात माणसाचे मी ते तुम्हाला सांगतो। वो मैनेजर कुछ भी नहीं बोला और घर में गया। उसके मन में गुस्सा था, और जब गुस्सा था, घर के पत्नी ने उनको बोला तो वो गुस्सा उन्होंने अपने बीवी पे निकाल दिया, उसको एक थप्पड़ मार दी। जैसी थप्पड़ मारी, पीछे उसका लड़का खड़ा था। वो माँ को बात करते समय माँ को गुस्सा आया और माँ ने अपने बड़े लड़के को थप्पड़ मारी। जैसी बड़े लड़के को थप्पड़ मारी, पीछे छोटा भाई था, वो उसका पैंट खींच रहा था बड़े भाई का। उसको वो गुस्सा आया और अपने छोटे भाई को एक थप्पड़ मारी। उसको भी गुस्सा आया, लेकिन वो छोटा था, वो बड़ों को तो मार नहीं सकता। बाहर एक कुत्ता खड़ा था, उन्होंने गुस्से में आकर एक कुत्ते को लात मारी। कुत्ता चिल्लाते हुए बाहर निकला और एक आदमी को काटा। एक आदमी को काटा। देखो, वो जिस कुत्ते ने उस आदमी को काटा वही आदमी था जिसको मैनेजर को थप्पड़ मारी। तो कहने का मकसद जो है सेवक भाई, ये कर्म भोग है, ये किसी को ही न छोड़ने वाले। इसीलिए हमें सभी को जागरूक रहना है और अपने परमेश्वरी कार्य आम्हाला करायचे आहेत। यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की या सर्व गोष्टीवरून मी माझं आटोपतं घेतो। भरपूर वेळ झाली। या मार्गात दुःख एकही राहत नाही, कारण मी दुःखी नाही। माझ्या विचारामध्ये जे पेरलं आहे तेच उगवणार आहे, हे लक्षात ठेव जा। कारण कोणीच काही दुसरं सांगू शकणार नाही। तुमचे जसे विचार असेल, सायन्स म्हणतं जसे तुमचे विचार असेल तसेच तुम्ही बोलाल, तसेच तुमच्या विचारामध्ये घडेल, तसंच घडणार आहे। काही चुकीचं घडणार नाहीये, कारण सायन्सचा नियम आहे, तुम्ही जसे या विचार परमेश्वरी कार्याविषयी विचार करा तसाच परमेश्वर तुम्हाला देणार आहे। चुकीचं कोणाच्याच विचारामध्ये देणारा नाही। आणि म्हणून एवढं लक्षात ठेवा की विचार चांगले करा तर चांगलं मिळेल। चुकीचे द्वेष बुद्धीचे विचार राहील तर द्वेषासारखीच विचार तुमची प्रक्रिया तयार होणार आहे। कारण तुमच्या काही मिळणार नाही आहे, कारण सायन्सने प्रयोग केलेला आहे। अमेरिकेमध्ये 2 तरुण मुलांना फाशी दिली। फाशी दिल्यावर मेडिकल त्यांच्या समोर गेलं की याला फाशी द्यायची नाही, यांच्यावर प्रयोग करायचा आपल्याला की यांना कोबरा साप चावून यांना मारायचं। वा, कोबरा साप चावून यांना मारायचं। मग मेडिकल त्यांच्या घरी गेलं तिथं, आणि जजने सांगितलं का तुम्हाला आम्ही फाशी न देता कोबरा साप चावून मारणारा उद्याला। ह्या दोघांना एवढी भीती वाटली फाशी देण्यावाल्याला, हे रात्रभर विचार करत राहिले का आम्हाला कोबरा साप चावणार आणि उद्या मरणार, उद्याला मरणार। काय झालं सेवक म्हणून सकाळी फाशीचा टाइम आला, त्या दोघांना 2 कोबरा साप दाखवले, कारण यांना प्रयोग करायचा होता। दोघांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली, दोन्ही कोबरा साप बाजूला केले आणि 2 टाचण्या घेतल्या। दोघांनाही 2 टाचण्या टोचल्या। जशा टाचण्या टोचल्या तसेच पटकन मृत्यू झाला। विचार करा, हे विचाराचं रात्रभर पडलेलं बीज, मला कोबरा साप चावणार आणि आम्ही मरणार, हे असेच विचाराचे बीज। आणि शेवटी मेडिकलला जी बॉडी नेली तर त्यामध्ये कोबरा सापाचंच विष निघालं। हे एवढं मोठं सायन्स त्यांनी प्रॅक्टिकली करून सांगितलेलं आहे। म्हणून या मार्गामध्ये तुम्ही जसे विचार कराल तसंच घडणार आहे, कारण घडवणारा परमेश्वर आहे। अच्छे विचार मानव के आणि बुरे विचार दानव के, हे 2च गोष्टी आहेत। तुम्हाला दानवाकडे वळायचं आहे की मानवाकडे वळायचं आहे, हा मानवाचा मार्ग आहे। आणि म्हणून भगवंताने पंचशील हे जे गौतम बुद्धाचा सिद्धांत याच्यात होता तो ठेवलेला आहे। भगवान सुरुवात केली आहे, भगवान
असेच नाही केलेले आहे. भ म्हणजे काय? भूमी, या धर्तीवर चांगले राहा, पंचशिलाचा सिद्धांत. ग म्हणजे गगन, आकाशाकडे पाहुणी परमेश्वराला हाक मारा. म्हणजे काय? वायू, तीर्थ मारून फूक मारून वायूचा, बाबा हनुमानजीचा नामस्मरण घेऊन तीर्थ बनवता वायू रूपाने हवा सोडून. भगवा अग्नी, हवन कार्य करता अग्नी, अग्निदेवता. हे पंचशील भगवान बाबा हनुमानजींना दिलेला जे गौतम बुद्धाचं पंचशील आहे त्याचा सारांश रूपाचाच हा पंचशील बाबांनी अगदी सरळ साध्या याच्यामध्ये मांडलेला आहे. अगदी सरळ साध्यामध्ये मांडलेला आहे. आणि न भगवान, न म्हणजे काय? नीर, जल. अरे कुठेही दुःख झालं, निर्माण झालं तर जल, जलाचं तीर्थ बनवतो, हा एक शब्द आहे. आणि गौतम बुद्धाचं पंचशील काय आहे? काय आहे? पानाती माता वेरमणी सिक्कापदम समाधी आहे. अधीनदाना वेरमणी सिक्कापदम समाधी आहे. मुसावादा वेरमणी सिक्कापदम समाधी आहे. सुरामरेय मज्ज प्रमादुदाना वेरमणी सिक्कापदम समाधी आहे. मी प्रमादकारक व्यसनाचं सेवन करणार नाही, प्राणी मात्रावर दया करी, चोरी करणार नाही, मिथ्या समर्थन करणार नाही. हे गौतम बुद्धाच्या पंचशिलामध्ये सुद्धा ते दिले. कुठं बाबाने वेगळं केलेलं? आम्हाला कोणाचा भेद करायला नाही सांगितलेला आहे. आणि चित्त एक लक्ष एक भगवंत माना. सर्वांचा आदर करा, अनादर करू नका. अरे इथं कोणी माझी काकी आहे, बहीण आहे, मावशी आहे, काका एक आहे, पण बाप एकच आहे. म्हणून सर्वांचा आदर करा आणि या हृदयामध्ये एका भगवंताला माना. किंमत लागणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही 5 दुकानामध्ये जाल तर भगवंताची किंमत लागणार नाही. तुम्हाला 5 किलो साखर घ्यायची आहे, एका दुकानामधून घ्या. 40 रुपये असेल तर 38 रुपये लावा. हे लक्षात ठेवा. 40 रुपये असेल तर 38 रुपये लावा. आणि समजा तुम्ही 5 किलो साखर 5 दुकानातून 1-1 किलो घेतली तर 40 ची साखर तुम्हाला 42 रुपयामध्ये घ्यावं लागेल. आणि शेवटी तुम्ही 5 मध्ये गेल्यावर हा गिराईक चलता फिरताच आहे म्हणून. येतं नाही जमलं तर दुसऱ्या दुकानात गेला, दुसऱ्या नाही जमलं तर तिसऱ्या दुकानात गेला. तुम्हाला मग पुढं उधारी कोणी देणार नाही, तुमची ओळखही होणार नाही. अरे कदाचित पैसे संपले तर एका दुकानातून घेतलं, ओळख झाल्यावर तुम्हाला इमर्जन्सी म्हणतो उधारी देईल. आणि असाच हा भगवंत आहे. रडलंही तर आसू तो पोचणार आहे, दुखलंही तरी तो आम्हाला हसवणार आहे. म्हणून एक चित्त एक लक्ष एक भगवंत बाबा हनुमानजी हे आमच्या जवळ सदैव सर्वाजवळ ठेवलेले आहे. अरे बाबा हिंदू धर्मीय होते, अनेक देवी देवतांच्या पूजा होत्या, पण जेव्हा एका भगवंतानी दर्शन दिलं म्हणून एका भगवंताची प्रतिमा बाबांनी ठेवली आणि एका क्षणामध्ये हे सारे दुःख दूर झाले. तर असे होत नव्हते. म्हणून कुठेही भावना न घेता आम्हाला या पद्धतीने आपलं परमेश्वरी कार्य करायचं आणि दुःखी कष्टी मानवाला एका भगवंताचं नामस्मरण करून आपण साध्या कार्यवाल्यांनी किंवा त्यागी सेवकांनी त्यांना अनुभव द्यायचा आणि कार्यकर्त्याकडे घेऊन त्याचं जीवन सुखी केलं. तेच तुमचं परमार्थ कार्य झालं, काही दुसरं करण्याची गरज नाही. आणि शेवटच्या मी 12 गोष्टी बाबाच्या सारांश रूपाने सांगतो, सर्वांनी ऐकून घ्या. सारा या बाबाच्या शिकवणीचा सारांश सांगून देतो. 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम. किती झाले एकूण? 12. मी 12 गोष्टी सांगतो. मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. खूप बोललो, मावरे साहेबांनी खूप मला अनुमती दिली, परंतु आता याच्यानंतर एक शब्द सुद्धा काढणार नाही आणि 12 गोष्टी तुम्हाला सांगून देतो. तर बाबांच्या 12 गोष्टी कोणत्या? तुम्ही आपल्या आत्म्याला हात घेऊन विचार करायचा आहे. मी नाही म्हणणार तुम्ही काय करता म्हणून. आपल्या आत्म्याला आपण ओळखायचं आहे. पहिली बाबाची गोष्टी तुम्हाला कळली पण वळले का याचा विचार तुम्हाला करायचा आहे. पहिली गोष्ट, ना बाबाचं ज्ञान कळलं आम्हाला, आणि कळलं असेल तर आम्ही वळलो का आपल्या आत्म्याला विचारायचं. दुसरं, ना ध्यान कळलं बाबाचं, ना धारणा कळली आणि ना साधना कळली. 4 गोष्टी बाबाच्या कळल्या नाही. आणि कळल्या असेल तर आपण वळलो का, आम्ही बाबाच्या याला चालतो का, आपल्या आत्म्याला विचार आम्ही सांगणारा कोणी नाही तुम्हाला. चौथी 5वी गोष्ट, मी कोण आहे. मी बॉस आहे, इथं जन्म घेतला, मीच काहीतरी आहे, माझ्या हातात सर्व काही आहे, ही अहंकार माझ्यात निर्माण झालेला आहे. मी कोण आहे, अरे मी कुठून आलो, मी कशासाठी आलो आणि मी कुठे जाणार. स्मशानामध्ये जाणार आहो. 4 आणि 4 8. मी मरणार आहो,
हे लोकांच्या ध्यानात नाही, म्हणून या मार्गात येऊनही चुकीचे कर्म करतात, हे लक्षात ठेवा. 9वी गोष्ट. 10वी गोष्ट, मी एकटा जाणार आहो, हे जग इथंच राहणार आहे. 11वी गोष्ट. 10वी गोष्ट, मी एकटा जाणार आहो आणि माझ्यावर प्रेम करणारे हे सर्व माझ्या स्मशानापर्यंतच येणार आहे, माझ्यासोबत कोणी येणार नाही. आणि 11वी गोष्ट, सत्य तेच राहणार आहेत, हे चिरकाल टिकणार आहेत, हे गुरुजी जाणार आहेत, शाळा राहणार आहेत, भजन राहणार आहे, भजन म्हणणेवाला जाणार आहेत, हे कार्यकर्ते जाणार आहेत, कार्यकर्ता पद अमर राहणार आहे. एक दिवस आम्हाला सोडून हे जावं लागणार आहे. आणि 12वी गोष्ट लक्षात घ्या, तर माझ्या कर्माचे भोग हे मलाच भोगायचे आहे, यामध्ये वाटेकरी कोणी नाही. ह्या कळल्या 12 गोष्टी, तो सुखी नाहीतर दुखी. ज्ञान बरोबर सुख आणि अज्ञान बरोबर दुःख, दोनच गोष्टी आहेत. ज्ञानी माणूस जीवनात दुःखी राहू शकत नाही आणि अज्ञानी माणूस जीवनामध्ये सुखी कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून मी एकनाथाचा एक शब्द बोललो, चुकलो, परत माफी मागतो. आणि एकनाथ महाराजांनी जो अभंग म्हटलेला आहे त्यातल्या मी 4 ओळी तुम्हाला शेवटच्या म्हणून दाखवतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. तर बघा, जीवनाचं अंतिम सत्य बाबांना जाणलं. हो अंती जाशील एकल्याच प्राण्या, माझे माझे म्हणून. हो अंती जाशील एकल्याच प्राण्या, माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी. हो नाही रे नाही कुणाचे कोणी. शेवटचं कडं म्हणणार, म्हणून एका जनार्दनी मनी धरा, बाबा हनुमानजीची गोडी. एका जनार्दनी मनी धरा, बाबा हनुमानजीची गोडी. तरच जन्मा येऊन होईल, तरच जन्मा येऊन होईल, सार्थक जीवना परी. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. हो अंती जाशील, हो अंती जाशील एकल्याच प्राण्या, माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी. हो नाही रे नाही कुणाचे कोणी. धन्यवाद सर्वांना, माझा प्रेमपूर्वक नमस्कार.